महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माणिकराव कोकाटे प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. न्यायालयाचा निकाल स्वीकारूनच आम्ही पुढे जाऊ असं बावनकुळेंनी सांगितलंय. दरम्यान माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याबाबत अजित पवार निर्णय घेतील असं उत्तर महसूल मंत्र्यांनी दिलेलं आहे. कोर्टाचा निकाल आमचा सर्वांनाच मान्य असतो आणि कोर्टाचा निकाल माणिकरावजी स्वीकारतील. आमचं त्या ठिकाणी कोर्टाचा निकाल फॉलो करणे, कोर्टाचा आदर करणे आपली जबाबदारी आहे. मला वाटतं की माननीय अजितदादा पवार साहेब याचा योग्य निर्णय करतील. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जाणीवपूर्वक माणिकराव कोकाटेंचा विषय चिघळवतायत. राष्ट्रवादी डॅमेज करण्याची फडणवीसांची इच्छा आहे असा आरोप ठाकरे सेनेच्या सुषमा अंधारेंनी केलाय. हा राजीनामा सहजासहजी घेणं हे देवेंद्रजींच्या हातात असताना सुद्धा ते तसं करत नाहीत. याचा अर्थ स्पष्ट आहे की देवेंद्रजींना ठरवून जास्तीत जास्त राष्ट्रवादी डॅमेज झाली पाहिजे असंच वाटतं. कारण जितके दिवस ही चर्चा चालत राहील, जितके दिवस हे प्रकरण चिघळेल, तितके दिवस ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हा पक्ष तितकाच डॅमेज होत जाईल. तर माणिकराव कोकाटेंचं खातं आधीच काढून टाकायला हवं होतं असं शरद पवार पक्षाच्या शशिकांत शिंदे यांनी म्हटलंय. अपेक्षा सर्व लोकांची अशी होती की या असलेल्या डिस्ट्रिक्ट कोर्टाचा निर्णय झाला, हायकोर्टात जायला त्यांना संधी दिली, हायकोर्टाचा निर्णय झाला, आता परत पुढे काय शुक्रवारी होणार त्याच्यावर अवलंबून राहण्यासाठी वाट बघताय. माझ्या माहितीप्रमाणे ज्यावेळेला निर्णय होतो कोर्टाचा त्यावेळेला जोपर्यंत निर्णय मंजूर होत नाही तोपर्यंत खातं काढून त्याच वेळेला घ्यायला पाहिजे होतं. आता परत मंत्रिपदाचा राजीनामा घेता फक्त खातं काढून घेतलेलं आहे. नवीन प्रथा, नवीन पायंडा सरकारमध्ये सुरू झालेला आहे. आतापर्यंत आरोप झाले तरी मंत्र्यावर कारवाई होत नाही आणि आता नवीन प्रथा सुरू झालेली आहे. मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यावरती शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवारांनी एक्स पोस्ट करत तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. कोकाटेंचा राजीनामा हा निसटण्याचे सगळे मार्ग संपल्यानंतर नाईलाजानं घेतलेला निर्णय असल्याचं रोहित पवारांनी म्हटलंय. तसंच नैतिकतेच्या आधारावर कनिष्ठ न्यायालयानं शिक्षा ठोठावली तेव्हाच मंत्री कोकाटे यांनी राजीनामा द्यायला हवा होता असं रोहित पवार म्हणाले. दरम्यान आम्ही मंत्री शिरसाट यांच्याही विकेटची वाट पाहतोय असं म्हणत रोहित पवारांनी पुढचे राजकीय संकेत देखील दिलेले आहेत. दरम्यान माणिकराव कोकाटेंची आमदारकी विधिमंडळानं रद्द करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे. कोर्टाचे दोनदा निर्णय येऊन सुद्धा जर देवेंद्र फडणवीस यांनी माणिकराव कोकाटेंचं फक्त खातं काढलं असेल तर हा खूप चुकीचा संदेश गेलाय. त्याच्या घटकेला खरं तर विधिमंडळाकडनं तात्काळ कारवाई करून यांची आमदारकी रद्द होणं, त्यांचं मंत्रिपद रद्द होणं हे अपेक्षित होतं, त्यांच्यावर अटकेची कारवाई होणं हे अपेक्षित होतं. पण हे जर केलं नसेल तर देवेंद्र फडणवीसांना याच्या पुढच्या येत्या काळात ज्या निवडणुका आहेत त्याच्यात लोक योग्य ते उत्तर नक्कीच देतील. दरम्यान या सगळ्या प्रकरणाचा कायदेशीर अर्थ काय आहे यावर आम्ही चर्चा केली. विधिमंडळाचे माजी सचिव अनंत कळसे यांच्याशी ते काय म्हणाले तेही पाहूया. याचा लिगली जर अर्थ बघितला तर सेक्शन 8 रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्ट प्रमाणे ते इमिजिएट डिस्क्वालिफाय होतात. 3 महिन्याची मुभा कुशन देण्यात आलं होतं अपील करण्यासाठी वगैरे. या तरतुदी सर्वोच्च न्यायालयाने नल अँड व्हॉइड घटनाबाह्य ठरवल्या आणि त्या तरतुदी काढून टाकल्या. त्यामुळे आमदार, खासदार हे जर 2 वर्षापेक्षा यांना जर जास्त शिक्षा झाली तर त्यांना तातडीने त्यांचं डिस्क्वालिफिकेशन अंमलात येतं आणि सेक्शन 8 रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ॲक्टच्या तरतुदीप्रमाणे ते डिस्क्वालिफाय ठरतात. पण त्याचं नोटिफिकेशन वगैरे काढायला आता किती वेळ लागेल? कारण राहुल गांधीच्या प्रकरणात आणि किंवा आपले सुनील कदम आपले जे आहे त्यांच्या प्रकरणामध्ये सुद्धा ते इमिजिएट नोटिफिकेशन निघालं होतं. आता अजूनही त्यामध्ये बघूया आपण ते नोटिफिकेशन किती दिवसात निघेल आणि ते डिस्क्वालिफाय होतील. त्यामध्ये अशा तरतुदी आहे की कन्व्हिक्शन आणि सुटल्यानंतर 6 वर्ष म्हणजे 2 वर्षाचं जे कन्व्हिक्शन आणि त्यानंतर 6 इयर्स डिस्क्वालिफिकेशन अशा तरतुदी आहेत. पण त्यामध्ये आपल्याला जजमेंट कसं येतं कोर्टाचं, कुठलं सेक्शन कोर्टकडून येतं हे सगळं बघायला लागेल. आणि पण सध्याच्या तरतुदी आहे मात्र 6 वर्ष डिस्क्वालिफिकेशन आहे.
म्हणजे पुढचे 6 वर्ष त्यांना निवडणूक लढवता येणार नाही असं काय प्रकरण दिसते याच्यामध्ये लिगली. दरम्यान कोकाट यांचं मंत्रिपद जाणार हे जवळपास निश्चित मानलं जात आहे. त्यांचं पद कुणाकडे द्यायचं या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेस आणि सरकारमध्ये गंभीर चर्चा सुरू असताना आता माजी मंत्री धनंजय मुंडेंचं नाव पुन्हा एकदा मंत्रिपदाच्या शर्यतीत आलंय. मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांना कोकाट यांकडची जबाबदारी कुणाकडे द्यायची असा थेट सवाल केल्याची माहिती आहे. त्यामुळे कोकाट यांची जागा धनंजय मुंडेंच्या रूपात भरून काढली जाईल अशी शक्यता आहे. या सगळ्या घडामोडीत धनंजय मुंडे काल सकाळी अचानक दिल्लीला पोहोचले. त्यांचा हा दौरा पूर्वनियोजित होता की घर वापसीसाठी कोकाटेंमुळे सापडलेला मुहूर्त हे अद्याप स्पष्ट नाहीये. धनंजय मुंडेंनी संसदेत वरिष्ठ एनडीएच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या. तसंच गृहमंत्री अमित शहांची देखील भेट घेतली. ही भेट वैद्यनाथ ज्योतिर्लिंग तीर्थस्थळाचा केंद्र सरकारच्या प्रसाद योजनेत समावेशासाठी असल्याची माहिती मुंडेंनी एक्स पोस्ट करत दिली. कोकाटेंवर झालेली कारवाई आणि शहांची भेट यामुळे पडद्यामागे नक्कीच काहीतरी मोठं घडतंय एवढं मात्र नक्की आहे. दरम्यान अमित शहांची भेट घेण्यामागे परळी वैजनाथला पर्यटन मंत्रालयाच्या विशिष्ट योजनेत समाविष्ट करून घेण्याचं कारण धनंजय मुंडे देत आहेत. मात्र ही योजना गृह मंत्रालयाशी संबंधित नाही तर पर्यटन मंत्रालयाशी संबंधित आहे. गजेंद्र सिंग शेखावत हे पर्यटन मंत्री आहेत. त्यामुळे परळी वैजनाथच्या विकासासाठी अमित शहांना भेटण्याचं काहीही कारण नव्हतं. तसंच साखर कारखान्याशी संबंधित विषय मांडला असंही धनंजय मुंडे सांगत असले तरी त्याबाबतचा पत्रव्यवहार त्यांनी अमित शहांकडे केला नाही हेही लक्षात घेतलं पाहिजे. दरम्यान धनंजय मुंडे संसदेत का गेले याबद्दल आपण अनभिज्ञ असल्याची प्रतिक्रिया अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली. पुढे बोलताना या संदर्भात अजित पवारांसोबत पक्षाची बैठक असून त्यात चर्चा करून निर्णय घेतला जाईल असंही तटकरेंनी म्हटलंय. धनंजय मुंडे संसदेमध्ये आलेले होते. त्यांनी काही लोकांच्या भेटीही घेतलेल्या आहेत अशी माहिती मिळते. ते आले होते. मी संसदेमध्ये होतो. माझी आणि त्यांची काय भेट झालेली नाही किंवा ते आल्याचं त्यांनी मला कळवलेलं सुद्धा नाही. त्यामुळे या विषयावरती मी अनभिज्ञ आहे. मी आज रात्री मुंबईला जाणार आहे. आज रात्री आणि उद्या या दोन्ही वेळेला माझ्या दादांची तालुक्यांची बैठक त्या ठिकाणी होईल आणि मग या संदर्भात जे काही निर्णय असतील पक्षांतर्गत ते त्या ठिकाणी घेतले. माणिकराव कोकाटे यांना वॉरंट निघालाय, तुम्ही कसं हे बघताय आणि ते लिलावतीमध्ये दाखल झालं. एक असं आहे की या संदर्भातला मी आत्ताच या ठिकाणी आले असल्यामुळे संसदेतून आले मला माहिती नाही. तर धनंजय मुंडे वैयक्तिक कामानिमित्त दिल्लीला आले होते अशी प्रतिक्रिया प्रफुल्ल पटेल यांनी दिलेली आहे. धनंजय मुंडे आले ते नंतर मला त्यांनी फोन केला की मी आज दिल्लीला आलेलो आहो, काही दुसऱ्या कामानिमित्त मी वेळ मागितली होती. कारण तेही जुने अमितभाईचे पर्सनली त्यांचे कॉन्टॅक्ट होते, कारण अनेक वर्ष ते बीजेपी मध्येही होते ना. तर त्याच्या काही वेगळा अर्थ लावायचा नाही. मग मला फोन कशासाठी केला असता. आणि शेवटी मंत्री करायचे असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेच करायचं आहे ना. धनंजय मुंडे मॉरली त्यांनी राजीनामा दिलेला आहे. त्याच्या काही आज भेटीचा आणि उद्याच्या मंत्रिमंडळामध्ये समावेशाचा काही संबंध नाही. धनंजय मुंडेंची मंत्रिमंडळात कमबॅकची चर्चा रंगलेली असताना राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांनी धनंजय मुंडेंवरती टीका केली. मुंडेंना मंत्रिपद आणि कराडला जमीन मिळणार नाही अशी टीका सोनावणेंनी केली. त्यांना काही संधी मिळाली तरी आता ते महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात किंवा देशाच्या मंत्रिमंडळात कुठंही येणार नाहीत. त्यांच्यासाठी जर पदच पाहिजे असलं मंत्री तर अमेरिकेत जावं. वाल्मिकांना कराड साहेबांना जामीन मिळणार नाही आणि आदरणीय धनंजय मुंडे साहेब मंत्री होणार नाही. मुंबई पोलिसांनी साताऱ्यातून उघड केलेल्या शेकडो कोटींच्या मेफेड्रॉन ड्रग्ज रॅकेटवरून शिवसेना ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी खळबळजनक दावे आणि आरोप केले. ज्या सावरी गावात पोलिसांनी ड्रग्ज रॅकेट उद्ध्वस्त केलं त्या रॅकेटमधल्या आरोपींना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे लहान भाऊ प्रकाश शिंदे यांच्या रिसॉर्टमधून जेवणाचा डबा जायचा अशी माहिती अंधारेंनी दिली. या रिसॉर्टजवळच असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये परप्रांतीय आरोपींना बेड्या ठोकत पोलिसांनी 45 किलो ड्रग्ज पकडलं होतं. तसंच ज्या शेडमध्ये ड्रग्ज पकडलं होतं त्याची चावी असलेल्या ओंकार दिघेला ताब्यात घेऊन पोलिसांनी का सोडलं असा सवाल उपस्थित करत ड्रग्ज कारवाईबाबत पोलीस अधीक्षक तुषार दोशींनी माहिती लपवल्याचा दावाही अंधारेंनी केला. कोयना बॅकवॉटरच्या मागच्या बाजूस एकनाथ शिंदेंचे भाऊ प्रकाश शिंदेंचा रिसॉर्ट आहे आणि त्या रिसॉर्टजवळील शेडवरती छापा टाकत मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं अंमली पदार्थ जप्त केल्याचा दावा सुषमा अंधारेंनी केला. दरम्यान ड्रग्ज प्रकरणातील आरोपींना तेजयश हॉटेलमधून जेवण पुरवलं जात नसल्याचं तपासात निष्पन्न झालंय. पोलिसांनी या संदर्भात माहिती दिली आहे.
हे शेड गोविंद शिनकर नावाच्या माणसाचं आहे, ही त्याची सातबारा. ठीक आहे. आता गोविंद शिनकरच्या शेडला चालवायला घेतलं होतं ओंकार डिगेने आणि ते शेड हे आहे आणि या शेडला जाणारा रस्ता जो मी आपल्याला दाखवला आणि या शेडमध्ये राहणारे 3 लोक ज्यांचं जेवण इथून जात होतं असं माहिती सांगितली जाते. आता हे रिसॉर्ट कुणाचं आहे मग जिथून जेवण जात होतं? तर हे रिसॉर्ट आहे प्रकाश शिंदे यांचं. हे प्रकाश शिंदे एकनाथ शिंदेजींचे भाऊ आहेत का असा एक प्रश्न निर्माण होतो. FIR अजून ऑनलाईन टाकलेली नाही, अजूनही नावं कुठं रेकॉर्डवर आली नाहीत. माझ्या माहितीप्रमाणे प्रकाश शिंदेचं नाव रेकॉर्डवर सुद्धा आलेलं नाही बहुतेक, परंतु तिथनं जेवण जात होतं यावरती स्थानिक ठाम आहेत, ती चर्चा केली गेली. खरं खोटं ते काढावं शोधून. 115 कोटीचं ड्रग्ज म्हणजे महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी कारवाई आहे. महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी कारवाई ज्या PIने केली तो PI अजूनही काही फारसं उघडपणे बोलत नाहीये. दबाव आहे का? मी तर उलट म्हणते आत्मजी सावंत यांना सुद्धा प्रोटेक्शन दिलं गेलं पाहिजे. तर सुषमा अंधारेंनी केलेला आरोप खोटा आहे. ड्रग्ज सापडलेलं रिसॉर्ट माझं नाही अशी प्रतिक्रिया ABP माझाशी बोलताना प्रकाश शिंदेंनी दिली आहे. हे साप खोटा आहे, हे विरोधकांचं षडयंत्र आहे आणि ही जे स्पॉटवर जे ड्रग्ज भेटलेले आहेत तिथून 3 ते 3.5 किलोमीटर लांब आहे. तर पोलिसांचा रिपोर्ट बघावा किंवा तिथल्या नागरिकांचा रिपोर्ट बघावा आणि त्याच्यानंतर ती चर्चा करावी त्यांनी. पण ते रिसॉर्ट आपला आहे हे आपण स्वीकारताय? माझा रिसॉर्ट नाहीये ते. मी एक रणजित शिंदे आहे ना, ते जागा मागच्या 6 महिन्यापूर्वी त्यांना दिलेली आहे. पण हे रिसॉर्ट आधी आपलं होतं? माझ्या जागेशी काही संबंध नाही आणि ती जागा मी 6 महिन्यापूर्वी रणजित शिंदे यांना दिलेली आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.